महाराष्ट्र संवाद लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे। जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे जरांगे पाटील कडक उन्हात उपोषणाला बसले आहेत। विशेष म्हणजे एवढ्या तीव्र उन्हातही त्यांनी कोणत्याही तंबूचा आधार घेतलेला नाही। खुल्या मैदानात थेट उन्हात बसून ते आंदोलन करत आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, मात्र चर्चा सकारात्मक न झाल्याने जरांगे पाटील यांनी भर उन्हात उपोषण सुरूच ठेवलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या भेटीस पोहोचलं। यावेळी सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांना 5 महत्त्वाच्या आश्वासनं देण्यात आली आहेत। मराठा आरक्षण कक्ष पुढील 1 महिन्यात लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने सांगितले आहे। नोंदी शोधण्यासाठी आणि प्रमाणपत्र वाटपासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात येणार आहे। हा हेल्पलाईन नंबर पुढील 8 दिवस सुरू राहणार आहे। कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत। तसेच आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना 15 दिवसांच्या आत आर्थिक मदत दिली जाणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे। हिंगोलीमध्ये मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ राज्य महामार्ग रोखून आंदोलन केले आहे। हिंगोली रिसोड राज्य महामार्गावर सेनगाव टी पॉइंट येथे मराठा बांधव मोठ्या संख्येने जमा झाले होते। भर उन्हात आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोकत जोरदार घोषणाबाजी केली, त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावर आपलं काय मत आहे? मराठा आरक्षण सरकार कधी मान्य करतील? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश मिळेल का? कमेंट करून आपलं मत नक्की सांगा। महाराष्ट्र संवाद लाईव्ह, नांदेड।